इंग ओम शांती. आज 11 जून 2026. प्रभात मुरली. ओम शांती. बापदादा म्हणतात, गोड मुलांनो, पूर्ण वारसा घेण्याकरता एका बाबांवरच प्रेम करा. तुमचे प्रेम कोणत्याही देहधारीवर असता कामा नये. बाबा प्रश्न विचारत आहेत, जे आपल्या दैवी संप्रदायाचे असतील त्यांच्या नजरेसमोर कोणते शब्द फिरत राहतील? बाबा उत्तर देतात, जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतात आणि देवी देवता धर्माची स्थापना होते, तर हे शब्द त्यांच्या नजरेसमोर फिरत राहतील. त्यांच्या बुद्धीमध्ये येईल की आपल्याला देवता बनायचे आहे, त्यामुळे आपले खाणेपिणे शुद्ध असायला हवे. गीत भोलेनाथ से निराला ना कोई. ओम शांती. भोलेनाथची मुले ऐकत आहात. कोणाद्वारे? भोलेनाथद्वारे. भोलेनाथ शिवनाच म्हटले जाते. त्यांचे नाव शिव आहे. भोलेनाथची मुले अर्थात शिवाची मुले आत्मे ऐकत आहेत या कानाद्वारे. आता तुम्ही मुले आत्माभिमानी बनले आहात. मुले टेप रेकॉर्डरवरूनही मुरली ऐकतात तर समजतात शिवबाबा आम्हाला आपला परिचय देत आहेत की मी सर्व आत्म्याचा पिता आहे. ज्यांना तुम्ही परमपिता परमात्मा अर्थात परमात्मा म्हणता त्यांना नेहमी फादरच म्हटले जाते. हे कोण म्हणते की ते फादर आहेत? आत्मा. आत्माला आता ज्ञान मिळाले आहे. इतर कोणत्याही मनुष्य मात्राला हे ज्ञान नाही आहे. मग आत्म्याला दोन पिता आहेत, एक साकार, एक आहे निराकार. ते परमपिता आहेत. हे स्पष्टीकरण दुसरे कोणीही देऊ शकत नाही. बाबा व्यतिरिक्त तर कोणीही असे विचारू शकत नाही. बाबाच विचारतात. तुम्ही हे जे म्हणता परमपिता परमात्मा, गॉड फादर, ते तुम्ही कोणाला उद्देशून म्हणता? लौकिक पित्याला की पारलौकिक पित्याला? लौकिक पित्याला गॉडफादर म्हणता येईल का? हिंदीमध्ये शब्द देखील आहेत परमपिता. ते तर एकच निराकार आहेत. ईश्वर, प्रभू अथवा भगवान म्हटल्याने काही पिता असल्याचे सिद्ध होत नाही. गॉडफादर शब्द चांगला आहे. आत्म्याने म्हटले ते आमच्या गॉडफादर आहेत. लौकिक फादर ते केवळ शरीराचा पिता आहे. तुम्हा सर्वांना विचारले जाते की तुम्हाला किती पिता आहे? एक आहे लौकिक, दुसरा आहे पारलौकिक. दोघांमध्ये मोठा कोण? जरूर म्हणतील पारलौकिक फादर. त्यांची महिमा आहे सर्व पतितांना पावन बनवणारा पारलौकिक पिता. हे देखील आता तुम्हाला समजते आहे. दुनियेमध्ये हे कोणीही समजत नाही. बाबांनी समजून सांगितले आहे. तुमचे पारलौकिक पित्यावर प्रेम आहे. इतरांची आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशाची आता वेळ आहे. तीच महाभारत लढाई आता लागणार आहे. विमाने, रणगाडे इत्यादी एकमेकांना सप्लाय करत आहेत. सर्वांना देत राहतात. पैसे घेऊन ज्यांना जे पाहिजे ते त्याला देत जातात. उधारीवर देखील घेतात. तर विमाने, दारुगोळा इत्यादी सर्व खरेदी करतात. ह्या सर्व वस्तू खूप महागड्या असतात. परदेशी लोक हे सर्व बनवतात आणि मग ते विकतात. भारतवासी थोडीच विमाने इत्यादी विकतात. ह्या सर्व वस्तू बाहेरून आलेल्या आहेत. आता ज्या वस्तू खरेदी करतात तर जरूर उपयोगास आणतील. फेकून देण्याकरता थोडीच घेतील. ते आहेत विनाशकाले विपरीत बुद्धी यादव संप्रदाय. जे युरोपमध्ये राहतात त्यामध्ये सर्वजण आले. भारत तर अविनाशी खंड आहे, कारण अविनाशी बाबांचा बर्थ प्लेस आहे. बाबा येतातच तेव्हा जेव्हा जुनी दुनिया नष्ट होणार आहे आणि जन्म तिथे घेतात जिथे कधी विनाश होणार नाही. बाबा आले होते म्हणून तर शिवजयंती साजरी करतात, परंतु त्यांना हे माहीतच नाही की शिवबाबा केव्हा येतात देखील त्यावेळेला जेव्हा विनाशाची तयारी होत आहे. आता बाबा म्हणतात ते आहेत युरोपवासी यादव संप्रदाय, जे सत्युगामध्ये नसतात. ना बुद्धी, ना ख्रिश्चन इत्यादी कोणीही नसतात. आता बाबा म्हणतात त्यांची आहे विनाशकाले विपरीत बुद्धी, कारण परमात्मा पित्याला सर्वव्यापी म्हटले आहे. तुम्ही आहात विनाशकाले प्रेत बुद्धी. तुम्ही बाबांना जाणता, तुम्ही समजता. आम्ही 84 जन्म घेतले आहे. 84 जन्मामध्ये पापात्मा तपदान बनत आहोत. भारतवासियांनीच 84 जन्म घेतले आहेत. आता नाटक पूर्ण होत आहे. सर्वांना घरी परत जायचे आहे. तुम्हाला बाबा राजयोग शिकवत आहेत. ही आहे सर्वांची महाविनाशाची वेळ, अर्थात मृत्यूचा समय. तर त्या यादवांची देखील ईश्वराशी प्रीत बुद्धी नाही आहे, म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी म्हटले जाते. कोणत्याही देहधारी मनुष्यावर प्रेम करायचे नाही. ती तर आहे रचना. त्यांच्याकडून वारसा मिळू शकत नाही. भावाला भावाकडून थोडाच वारसा मिळतो. हे तर चांगल्या रीतीने समजून सांगितले पाहिजे. तुम्ही मुले आता समजतात त्यांची आहे विनाशकाली विपरीत बुद्धी आणि तुमची आहे प्रेत बुद्धी. यामध्ये देखील त्यांच्या मनात उत्कट प्रेम आहे. त्यांचे बाबांवर पूर्ण प्रेम असते. ते म्हणतात आम्ही बाबांकडून 21 जन्म स्वर्गाचा वारसा घेतो. ते बाबा
सत्य सांगतात, इतर कोणत्यावरही प्रेम करायचे नाही. जेव्हा नवीन घर बनवतात तर मग नवीन घरावर प्रेम जडते. कळते की जुने घर आता पाडले जाणार आहे, तर आपण सुद्धा जुन्या दुनियेला मनातून काढून टाकत जातो, विसरत जातो. बाबा समजावून सांगत आहे, दिवसेंदिवस वायुमंडळ खराब होत जाईल. बघत आहात किती दंगली होत आहेत, तर लक्षात येईल की बस हे आता सर्व संपेल. आपल्याला जायचे आहे नवीन दुनियेमध्ये, तर नवीन दुनियेची आठवण करावी लागेल. बेहदच्या बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. बाकी कोणाची आठवण केल्याने काहीच मिळणार नाही. मनुष्य भक्ती मार्गमध्ये तर किती आठवण करतात, आई वडील मित्र नातेवाईक या सर्वांची आठवण करत असतात. तरी देखील मग देवी देवतांची किती आठवण करतात. गंगेच्या पाण्याने स्नान करतात, तिलाच पतित पावनी म्हणतात. असे दाखवतात की तीर मारला आणि गंगा उत्पन्न झाली. गंगाजल मुखामध्ये देतात, समजतात की थोडे जरी गंगाजल मिळाले तरी मुक्ती मिळेल. बाबा म्हणतात, इथे आहे ज्ञानाच्या गोष्टी. तुम्ही थोडे जरी ज्ञान ऐकले तरी फळ मिळते. ही ज्ञान ऐकण्याची गोष्ट आहे, अमृत पिण्याची गोष्ट नाही आहे. हे ज्ञान आहे. असे समजू नका की भोगाच्या दिवशी अमृत पाजतात, नाही, ते तर गोड पाणी आहे. बाकी ही आहे ज्ञानाची गोष्ट. ज्ञान अर्थात बाबा आणि सृष्टीच्या आदिमध्ये अंताला जाणणे. हे सृष्टीचक्र कसे फिरते, कोण 84 जन्म घेतात, सगळेच काही घेऊ शकत नाहीत. सर्वात पहिले भारतवासीच येतात, तेच पूर्ण 84 जन्म घेतात. जे देवता होते तेच 84 जन्म भोगून पतित बनतात. बाबा येऊन पुन्हा काट्यापासून फूल बनवतात. मनुष्य देहभिमानमध्ये येऊन 5 विकारांमध्ये अडकून पडतात. आता हे रावण राज्य, सत्युग होते देवी राज्य. शिवबाबा स्वर्गपुरीत असतात. सूर्यवंशी लक्ष्मीनारायणचे राज्य होते. आता तुम्ही जाणता स्थापना होत आहे. तुमची विनाशकाली प्रेतबुद्धी आहे म्हणून विजयी आहात. साऱ्या विश्वावर तुम्ही विजय प्राप्त करता, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. आपण भारतवासी जे आता कलियुगामध्ये आहोत ते पुन्हा परिवर्तित होऊन स्वर्गामध्ये जाणार. जुन्या दुनियेला सोडायचे आहे. ही विकारी नाती, याला बंधन म्हटले जाते. तुम्ही विकारी बंधनामधून बाहेर पडून निर्विकारी नात्यांमध्ये जाता. मग दुसऱ्या जन्मामध्ये तुम्ही विकारी बंधनामध्ये येणार नाहीत. तिथे आहेतच निर्विकारी नाते. यामुळे आसुरी बंधन आहे. आत्मा म्हणते माझे प्रेम शिवबाबावर आहे. तुम्हा ब्राह्मणांची प्रीत आहे, कारण यथार्थ रीतीने जाणता. बाबांना सृष्टीचक्राला जाणून तुम्ही मग इतरांना देखील समजावून सांगता. जितके जे इतरांना हे ज्ञान समजावून सांगतील तर अनेकांचे कल्याण करतील. ज्यांना जास्त समजते तेच हुशार आहेत. उच्च पद देखील तेच प्राप्त करतात. सेवा कमी करतात तर पद देखील कमी दर्जाचे मिळते. पतित तर सगळी दुनिया आहे. प्रत्येकाला पतितापासून पावन बनवण्याचा मार्ग सांगायचा आहे. दुसरा कोणताच उपाय नाही. आठवणीनेच विकर्म विनाश होतील. जे देवी संप्रदायाचे आहेत त्यांना समोर हे शब्द गुंतत राहतील, समजतील. हे तर योग्यच आहे. खरोखरच आपण देवी देवता बनत आहोत. आपले भोजन देखील शुद्ध पाहिजे. दैवी गुण देखील इथेच धारण करायचे आहे. सर्व गुण संपन्न बनायचे आहे. आता तुम्ही बनत आहात. हे लक्ष्मीनारायण देवता आहेत. त्यांना भोग लावतात तर सिगरेट इत्यादी भोग लागतात का? सिगरेट पिणारे उच्च पद प्राप्त करू शकत नाही. ती काही दैवी वस्तू नाही. सिगरेट पिणे किंवा लसूण कांदा खाणे इत्यादी खातील तर जास्त अधोगती होईल. म्हणतात हे सोडल्याने तब्येत खराब होते. बाबा सांगतात शिवबाबांची आठवण करा. या सर्व सवयी सोडून द्या तर तुमची सवय सद्गती होईल. सिगरेटची सवय तर अनेकांमध्ये असते. स्पष्टीकरण दिले तर जाते. देवतांना कधी असा भोग लावला जात नाही. तर तुम्हाला यांच्या सारखे इथेच बनायचे आहे. तुम्ही छीची पदार्थ खात राहाल तर तोच वास येत राहील. सिगरेट किंवा दारू पिणाऱ्यांना लांबूनच वास येतो. तर तुम्हा मुलांना दैवी गुण धारण करायचे आहे. वैष्णव बनायचे आहे. जणू विष्णूची संतान आहे. तुम्ही विष्णू अर्थात दैवी संतान बनता. इथे तुम्ही आहात ईश्वरीय संतान. हा तुमचा सर्वोत्तम जन्म आहे. देवतापेक्षाही उत्तम तुम्हीच आहात. तुम्ही इतरांना देखील उत्तम बनवणारे आहात. ही आहे बेहदच्या पित्याची मिशनरी. ख्रिश्चन लोकांना मिशनरी असते ना, आपल्या ख्रिश्चन धर्मामध्ये अनेकांना कन्वर्ट करतात. ही आहे ईश्वरीय मिशनरी. तुम्ही शूद्रपासून ब्राह्मण धर्मांच्या कन्वर्ट होऊन मग देवता धर्मामध्ये कन्वर्ट होता. तुम्ही जाणता आपण शूद्रापासून आता ब्राह्मण बनलो आहोत. तुम्ही जिवंतपणी मेलेले आहात. मग जाऊन देवता बनणार. गर्भातून जन्म मिळेल. इथे तुम्हाला बाबांनी धर्माचे संतान बनवले आहे. धर्मात्मा बनवण्याकरता बाबांनी तुम्हाला आपले बनवले आहे. मुलांना बाबा शिकवत आहेत. ब्राह्मणांपासून मग देवता बनवतात. हे मनुष्य किती श्रेष्ठ आहेत.
त्यांच्यामध्ये सर्व दैवी गुण आहे. जेव्हा तुम्ही आत्मा पवित्र बनाल तर मग शरीर देखील पवित्र पाहिजे. जुने शरीर नष्ट व्हायचेच आहे तर मग तुम्हाला नवीन सत्वप्रधान शरीर पाहिजे. सत्ययुगामध्ये 5 तत्व देखील सत्वप्रधान बनतील. बाबा म्हणतात तुम्ही शूद्र वर्णामध्ये होता, आता पुन्हा ब्राह्मण वर्णांमध्ये बनला आहात, मग दैवी वर्णामध्ये याल. 84 जन्म घेणार ना. ब्राह्मण वर्णाला नाहीसे केले आहे. आता बाबा शूद्रापासून ब्राह्मण बनवून मग देवता बनवतात. आता तुम्ही ब्राह्मण आहात, शिखा. बाजोली असते ना, कोलांटी उडीचा खेळ असतो ना. आता तुम्ही ब्राह्मण आहात, नंतर मग देवता, क्षत्रिय, पुन्हा ब्राह्मण बनाल. याला चक्र म्हटले जाते. आता तुम्ही ब्राह्मण वर्णामध्ये आहात. हे नॉलेज आता आहे, नंतर मग तर प्रारब्ध मिळेल. तिथे कायमचे सुखी राहाल. 21 जन्म नंबरवार या वेळच्या पुरुषार्थानुसार. कोणी राजाई घराण्यात, कोणी प्रजेमध्ये जातील. राजाई घराण्यात खूप सुख आहे. मग कला कमी होतात. तुम्हाला 84 जन्माचे ज्ञान मिळाले आहे, स्मृती आली आहे. बाबा येऊन समजावून सांगतात, गोड गोड मुलांनो, तुमचे आता 84 जन्म पूर्ण झाले. कोणी 84 जन्म, 80, 50 किंवा 60 जन्म देखील घेत आहेत. तुम्ही भारतवासी सर्वात जास्त सुख उपभोगता. या रामामध्ये तुमचे नाव प्रसिद्ध आहे. देवतांपेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्ही जाणता आपण तो पूज्य बनतो. सत्ययुगामध्ये आपण कोणाची पूजा करत नाही ना कोणी आमची पूजा करतात. तिथे आपण आहोत पूज्य. नंतर मग कला कमी होत जातात. आपण पूज्यपासून पुन्हा पुजारी बनून डोके टेकू लागतो. द्वापरपासून आपण पुजारी बनणे सुरू करतो. अंतामध्ये मग सर्व व्यभिचारी बनतात. हे शरीर 5 तत्वाचे बनलेले आहे. त्याची कोणी पूजा करू लागलं तर त्याला म्हटले जाते भूत पूजा. प्रत्येकामध्ये 5 भूत आहेत. देवाभिमानाचे भूत, कामक्रोधचे भूत, भूत संप्रदाय म्हणा किंवा आसुरी संप्रदाय म्हणा, गोष्ट एकच आहे. बाबांना येऊन मग दैवी संप्रदाय बनवतात. बाबा येऊन या भूतापासून सोडवतात आणि आपल्यापासून योग लावून देतात, देवता बनवतात. गुरु नानकने देखील महिमा केली आहे. परमपिता परमात्मा मनुष्याला देवता बनवेल. तेच पतितांना पावन बनणारे आहेत. अच्छा, गोड गोड. खूप खूप वर्षांतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. नमस्ते बाबा. थँक्यू बाबा. धारणासाठी मुख्य सारांश. पहिला, ब्राह्मणापासून देवता बनण्याकरता पण ज्या पण चीची वाईट सवयी आहेत त्या सर्व सोडून द्यायच्या आहेत. शुद्धांना ब्राह्मण धर्मांमध्ये कन्वर्ट करून देवता बनवण्यासाठी या ईश्वरी मिशनच्या कार्यामध्ये सहयोगी बनायचे आहे. दारू, सिगरेट या ज्या पण वाईट सवयी आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत. दुसरा, या विनाशाच्या वेळेला एका बाबावरच खरे प्रेम असले पाहिजे. जुने घर कोसळणार आहे म्हणून यामध्ये आपले मन काढून नवीन दुनियेमध्ये गुंतवायचे आहे. वरदान, श्रेष्ठ कर्माद्वारे सिमरन योग्य म्हणजे नाम जपण्यायोग्य बनणारे योगयुक्त युक्तियुक्त भव. बा म्हणतो तुमचे प्रत्येक कर्म जितके श्रेष्ठ असेल तितके श्रेष्ठ आत्म्याकडून तुमचे सिमरन केले जाईल, नामजप केला जाईल. भक्तीमध्ये नावाचा जप करतात, परंतु इथे जे श्रेष्ठ आत्मे आहेत त्यांच्या गुणांना आणि कर्मांना आदर्श बनवण्याकरता नाम जप करतात. तर तुम्ही श्रेष्ठ कर्माच्या आधारे सिमरन योग्य नाम जप करण्यायोग्य बनत जाल. यासाठी योगयुक्त बना. योगयुक्त बनल्यानेच प्रत्येक संकल्प, शब्द किंवा कर्म अवश्य युक्तियुक्त होईल. त्यांच्याकडून अयुक्त कर्म, अयोग्य कर्म अथवा संकल्प होऊच शकत नाही. हे देखील कनेक्शन आहे. बोधवाक्य, निमित्त आणि निर्माण चित्त हीच खऱ्या सेवाधारीची लक्षणे आहेत. आजचे अव्यक्त इशारे. सदैव हर्षित राहण्याकरता आपल्या नेचरला, स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. बा म्हणतात सरळ चित्त स्वभाव असेल तर हर्षित राहण्याबरोबर डोळ्यांमधून, चेहऱ्यावरून आणि वर्तमानमधून मधुरता प्रत्यक्ष रूपामध्ये दिसून येईल. मुखावाटे कधी कटू वचन निघणार नाही. त्यांचे मन, बुद्धी, बोलणे सर्व एक समान असेल. मनात एक, बोलण्यात दुसरे, हे सरळपणाचे लक्षण नाही. सरळ स्वभाव असणारे नेहमी निर्माण चित्त, निरहंकारी, निस्वार्थी असतात. अच्छा. ओम शांती.